रविवारी बारामती, सातारा आणि ठाणे जिल्हा मतदारसंघाची प्रचार सभा नवी मुंबईतील कोपरखेरणेत पार पडली। यावेळी या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह पुणे, भोर, सातारा, सांगली परिसरातील स्थानिक पदाधिकारी आणि नवी मुंबई शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, शरद पवार गटाचे एनसीपीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। स्थानिक प्रश्न समस्या दूरच, पण शरद पवार यांना संपवणे हे ध्येय भाजपचे आहे असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केलाय। माझ्या विरोधात सर्व उभे राहिले आहेत, मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे आणि आपल्या सुसंस्कृत मतदारसंघात या सर्व गोष्टीची त्यांना सवय नसल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात, बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय, हेच आमचं लक्ष। विकासाचं काय झालं? विकास रस्त्यातच उतरला। मला वाटतं ते ग्रस्त पुण्यावरनं बारामतीला येत होते, रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटतं। पण गाडीत कोण बसलं तर महागाई बसली, भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय, सातत्याने लोकांवर अन्याय होतो। आज आपल्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, पण न वीज, न पाणी, न महागाई, न भ्रष्टाचार, न बेरोजगारी याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही। फक्त पक्षफोड, रोज कुणाला तरी धमकी दे, कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे। खरं तर राजन भाऊ, आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असली। आमचा सुसंस्कृत मतदारसंघ, ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा। पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांनाच फोन येत आहेत। आधी धमकीचे होते, मग कधी प्लीजचे येतात, भाषा बदलत राहते, समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं। पण जास्तीत जास्त लोकांना कसं धमकी देऊन, नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत। पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा स्वाभिमानी मतदारसंघ आहे। आम्ही कुणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही। खासदार कसा असावा हे राजन विचारे यांनी दाखवले। 6 वेळा संसद रत्न पुरस्कार सर्व सांगून जातोय, त्यामुळे सुळे ताईंबाबत फारसे बोलणे योग्य नाही। गावातील निवडणूक मी नवी मुंबईतील आपल्या भागातील लोकांच्या सहकार्याने जिंकलो, तेच सुप्रिया सुळेंबाबत नक्की होणार याचा विश्वास मला असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले। फक्त 1 महिना 12 महिने काम करणारे ताई, 12 महिने काम करणारे राजन विचारे, लोकांसाठी धडपडणारा नेता खासदार कसा असावा हा आदर्श आहे। आम्ही 1 महिना त्यांच्यासाठी वेळ काढू शकत नाही। मला शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून सगळं सोडून द्या, काय होईल ते होईल। महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकला पाहिजे, महाराष्ट्राची अस्मिता टिकली पाहिजे। आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतात, आजही त्या छत्रपतीचं स्मारक उभं करू शकत नाही। हा महाराष्ट्राचा आणि छत्रपतीचा अपमान होत असेल तर त्याचा बदला घेण्याची वेळ उद्याच्या या राजकारणामध्ये आलेली आहे आणि ते मतदानाच्या दिवशी दाखवावं। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, मी त्या दिवशी सांगितलं होतं, रायरेश्वरावर शपथ घेतलेला, ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राचा दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिली होती, त्याच रायरेश्वराच्या भूमीतले आपण मंडळी आहोत। आपण परत एकदा संकल्प करूया, महाराष्ट्राचा हा असलेला इतिहास दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही आणि तो झुकू नये म्हणून सुप्रियाताईंचं नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राची वागीण आम्हाला त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचे, हाच विचार करून आपण जाऊया। बहिणीची नक्कल करणारा पहिला भाऊ महाराष्ट्राने पाहिला आहे, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। पक्ष पाळणारे, चिन्ह चोरणाऱ्यांना माफ करू नका, उद्योग गुजरातला नेणाऱ्यांना विसरू नका। सातारा भोर भागातील मतदार ठोकशाही विरोधात सुळे यांना निवडून देतील असा विश्वास असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। पण हे एका भावानी बोला कशात? आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना, ते एवढं बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका। पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का? काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय? काय लेवलला राजकारण नेताय? त्या बहीण खूप साधी होई, उगाच आमच्याशी खडूस सारखी वागते। पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही। माझ्याकडनं लिहून घ्या।
कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही. पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही. तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका, जास्त नकला बिकला करायला जाऊ नका, जास्त टप्पे टोमणे मारू नका. नाही तर एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल. आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात, पण बिचाऱ्या मर्यादा ठेवतात. खासदार राजन विचारे यांनी सांगितले की लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न व कुणा अन्याय झाला असेल तर ते लोकसभेत मांडून त्याला न्याय देण्याचे काम सुप्रिया सुळे करतात. खऱ्या अर्थाने गद्दारी चालू झाली असेल ती ठाणे मतदारसंघातून झाली. सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. आज तुम्ही बघितलं असेल लोकसभेमध्ये ताईंचं भाषण असलं ते महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, या संदर्भात कुठे अन्याय झाला असेल ते प्रश्न असतील, हिरिरीने ते सभागृहात मांडून त्याला न्याय देण्याचं काम आमच्या ताई करत आहेत. आणि या बारामतीमधून जसा गद्दारीचा इतिहास सुरू झाला त्याच ठाण्यामधून या ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी गद्दारीचा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असेल तर त्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून मी या ठिकाणी निवडून येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.